नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद एग्रो फार्ममध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवतोय कारण काही कामामध्ये बिझी असल्यामुळे व्हिडिओ बनवायला टाईम मिळत नाही. आणि आपल्या गायींचं आपल्या दूध व्यवसाय असल्यामुळे ते पण आपल्याला काम होतं. तुम्हाला दाखवतो पुढे. त्याचप्रमाणे आता पण मित्रांनो, आपल्या काजूची बाग आहे ती साफसफाई करायचं काम चालू आहे. त्यामुळे त्याला वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता थोडं दुपारचा वेळ आहे, त्यामुळं थोडे व्हिडिओ बनवतोय. तर चला. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण काय केलं, रोज दुपारचं शेवग्याचा पाला असतो तो असा आपण इथे बांधून ठेवतो आणि ज्या कोंबड्यांना खायचं आहे ते येतात, खातात, बाजूला जातात. तर असं रोज बांधतो कारण शेवग्याचा पाला खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कुक्कुटपालनामध्ये. सकाळ संध्याकाळ आपण कोंबड्यांना खाद्य देतो, पण दुपारच्या टायमाला शेवग्याचा पाला असेल किंवा वेस्टेज भाजीपाला आपण मार्केटमध्ये जातो, काय भेटलं टामॅटो वगैरे तर मग घेऊन येतो. तर दुपारचा देतो. कधी मच्छीचा वेस्टेज भेटला तर मच्छीचा वेस्टेज सुद्धा देतो आपण कोंबड्यांना. बघू शकता इकडे मित्रांनो, आपण काय केलं आहे, उकिरडा तयार केला आहे. म्हणजे जे आपला गाईंचा शेण असतो तिकडे बाहेरच्या साईडला टाकतो. तर सकाळच्या कोंबड्यांना खायला घातल्याच्यानंतर कोंबड्या येतात इकडे उसकून शेणामध्ये कीड मुंग्या खातात. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण जुनी शेणके आपली तुम्हाला दाखवतो मी. चला तिकडे जाऊया. तर मित्रांनो, तिकडे सुद्धा कोंबड्यांनी ते शेण वरचं असं पायाने उकरून खाऊन ते पूर्ण सुकून गेलं वरचं. आणि दिवसभर कोंबड्या त्या उकिड्यावरच असतात. हे बघा, तुम्ही बघता, हे बघा कोंबड्यांनी पूर्ण आता दुपारचा वेळ असल्यामुळे सर्व कोंबड्या वातावरण उष्णता वाढल्यामुळे सर्व सावलीमध्ये बसल्या तिकडे. त्यामुळे इकडे कमी कोंबड्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या आता देवदिवाळी होती त्यामुळे कोंबड्यांचे मित्रांनो खूप कमी झाल्यात. होते आपल्याकडे 20-25 कोंबड्या आपण सेल केलेल्या आहेत. आणि फिमेलसुद्धा आपण मित्रांनो ऑर्डर आले तर आपण कटिंग करून देतो. ह्या साईडला पूर्ण फ्री रेंजमध्ये कोंबड्या असतात. तुम्ही बघू शकता इकडे कशा प्रकारे कोंबड्या इकडे फिरतात. त्याचबरोबर मित्रांनो, हे बघा तुम्हाला दाखवतो, इकडे बघा अशा कोंबड्या आहेत. आणि हे मित्रांनो आपला गाईंचा गोठा आहे. तर गोठ्यामध्ये मित्रांनो आता आपल्याकडे छोटी 5 वासरं आहेत. आणि कारण आपल्याकडे 5 गाईंचं दूध चालू आहे, त्यांची वासरं आहेत. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. तर मित्रांनो, तुम्ही गावी राहून 1-2 व्यवसाय छोटे करू शकताय. कारण मित्रांनो, एकाच व्यवसायावर अवलंबून राहणं खूप मुश्किल आहे. कारण काही व्यवसाय असे असतात की लगेच चालतात किंवा चालत नाही. त्यामुळे इन्कम सोर्स बंद पडायला नको, त्यासाठी आपण मित्रांनो 1-2 व्यवसाय करतो आपण. जर तुम्ही जुन्या व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल, आपण काजूचं, आंब्याचा व्यवसाय करतो. दूध व्यवसाय चालू केलेला आपलं कुक्कुटपालनसुद्धा आपण पहिल्यापासून आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, 1 महिना झाला असेल आपण ह्या गाईंचं गवत काढत होतो. ह्या कामामध्ये बिझी असल्या होतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, गावी 1-2 लग्न असल्यामुळे तिकडेसुद्धा बिझी होतो. त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नव्हता. आणि काय सकाळी संध्याकाळ आपलं दूध व्यवसाय असल्यामुळे त्याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो. दुपारचा वेळ मिळत नाही. दुपारचा 1-2 तास फक्त वेळ मिळतो. त्याचप्रमाणे या साईडला सुद्धा आपण पत्रे आहेत त्याच्यावरती हे ठेवलं आहे गवत स्टॉक करून. आणि तसेच आपण मित्रांनो आपल्या कोकणात पेंडा असतो तुम्हाला माहिती आहे भाताचा, ते सुद्धा आपण स्टोअर करून ठेवलं आहे आपल्या गायींसाठी. त्याचप्रमाणे बघू शकता इकडे कोंबड्या कशा फिरत आहेत. सध्या मित्रांनो आपल्याकडे 70-80 कोंबड्या आहेत. तुम्ही बघू शकता इकडे आपण पेंडा ठेवला आहे. तुम्ही आता बघा कोंबड्या कशा इकडे आपल्या शेणावर कशा बसून खाद्य कसा घेतात बघा, शोधून काढतात. हे बघू शकता कशा पायाने उसकतात. मित्रांनो, असं केल्याने काय म्हणतात, कोंबड्या एकदम चांगल्या तंदुरुस्त राहतात. कीड मुंग्या खाल्ल्यामुळे एकदम फिट. बाकीचे तिकडच्या साईडला तुम्ही कोंबडी बघू शकता कसे अंघोळ करतात. म्हणजे धूळ आहे ती अंगावर उडवून घेतात, ज्यामुळे आपल्या जर कोंबड्यांना कीड मुंग्या झाल्या असतील, आपल्या छोटे कीटाणू असतात, त्यामुळे ते अंघोळ केल्यानंतर ते जातात मित्रांनो. तर तुम्ही कोंबड्या बघू शकता कशा अंघोळ करतात.